चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे देवपूजेने। म्हटलं चला सकाळी सकाळी देवपूजा करून घेऊया। बरेच दिवस तुम्हाला नेहमीच असं असतं, पण आज दाखवूया, त्यामुळे मग देवपूजा करायला आले। आणि रोज मी देव असे धुते, तर असं नाही, जसं आपल्याला टाइम मिळेल तसा। गुरुवारी आणि रविवारी तर मस्त अशी देवपूजा होतेच, पण इतर वेळेस जसं टाइम ॲडजस्ट होईल। पण देवाचा दिवा अगरबत्ती वगैरे लावलं की मग ते फ्रेश वाटतं आणि साधी अशी सोपी आपली देवपूजा झालेली आहे। आणि त्यानंतर बघा आता सकाळ झालेलीच होती आणि त्याचबरोबर काल पण एवढा पाऊस झाला की सगळ्याच्या कुंड्या आहे ना त्यामध्ये पाणी भरून गेलेलं होतं। म्हटलं चला सगळ्यात पहिले ते पाणी काढून टाकूया, कारण की ना मी त्या कुंड्यांना खालून होल केलेले नव्हते बऱ्यापैकी, मग कारण की त्या कधी आत बाहेर तर मग खाली सगळं पाणी सांडून जायचं ना, त्यामुळे। पण आज म्हटलं नको, आता काहीतरी करावंच लागेल। पण त्या आधी सध्या जे पाणी साचलेलं होतं ना कुंड्यांमध्ये, ते पाणी आधी खाली टाकून देते। आणि आता 2 ते 3 दिवस पाणी टाकायची गरजच पडणार नाही, कारण की ते इतक्या वेळ पाण्यात राहिले ना, तर जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे ते सडून जाऊ शकतात। मग असा विचार केला की आता पाणी काढून टाकूया आणि उन्हाने मग जितकं ते सुकल्यानंतर माती पूर्ण कोरडी झाल्यानंतरच त्यामध्ये पाणी घालावं लागेल। आणि मग असं अचानक होतं ना की लक्षात पण नव्हतं की या बाजूने पाऊस येईल, कारण की कुंड्या तशा मी बऱ्याच मध्ये घेतलेल्या आहे, पण काही ज्या गॅलरीत अडकवलेल्या होत्या ना त्यामध्ये ते पाणी साचून गेलेलं होतं। सो चला आता जे काही होईल ते होईल, पण आता त्याची इथून पुढे जी काळजी घेणं आहे ना ते खूप गरजेचं आहे। सो आता सगळं काही व्यवस्थित करून घेते। आणि जे काही कढीपत्ता लावलेला होता ना तो पण इतका मस्त आलाय, पण त्यामध्येही पाणी साचलेलं होतं। आणि मागच्या वर्षी त्याचं मी बी आणलेलं होतं कढीपत्त्याला, जे काही फळ येतं ते, आणि ते बी लावल्यानंतर मामाच्या घरून आणलेलं होतं ते बी, आणि खूप छान असा हा कढीपत्ता झालेला आहे। तो तुम्हाला तर मी दाखवतेच आता, बघू शकता इतका मोठा झाला आणि त्यामध्येही भरपूर पाणी साचलेलं होतं। पण बाकीचं जे आजूबाजूचं वातावरण बघताय ना, हिरवगार मस्त असं पावसाळा लागला, जसं जूनच्या स्टार्टिंगला होतं ना की कधी पाऊस पडतो, पण वातावरण पूर्ण असं थंड असतं आणि कधीही पाऊस येईल असं होतं। सेम तसंच फिलिंग आता आहे। आणि काही पानं जे सडले होते ना ते वाळून गेलेले होते, तेही कट करून घेतले। एक काम करायला गेलं की आपल्याला एक एक गोष्टी अशा मिळत असतात आणि मग आपण ठरवतो की चला आता हातात आलं तर करूनच घेऊया, त्यामुळे मग मी तेच केलं। आणि जे काही माझ्याकडे जेड प्लांट म्हणतो आपण त्याला, ते प्लांट मी आणलेलं होतं नर्सरीतून, तेही खूप छान ग्रो झालं। आणि जे काही ब्रह्मकमळ आहे ना, आणि जे की ब्रह्मकमळ होतं ना त्यालाही खूप छान छान फांद्या फुटलेल्या आहे। आणि आता जसं की पावसाळा लागतो छान असे ब्रह्मकमळ उमलतात। सो भरपूर अशा कळ्या देखील येतात, तर ते पण एका बाजूला। आणि त्या ब्रह्मकमळलाच गुळवेल आहे ना, जो की आपण शुगरसाठी खात असतो, आयुर्वेदिक आहे, त्याचे बरेच फायदे आहेत। तर तो गुळवेल पण त्याला आलेला होता, तोही मी कट केला। म्हटलं सगळा एकच गोंधळ नको। आणि त्यानंतर ना ही जे आपली कॅन होती तेलाची, त्याच्यामध्ये हा जेड प्लांट खूप छान झाला होता। म्हटलं चला वेळ आहेच तर त्याची कटिंग्स आहे ना ती लावून घेते, म्हणजे कसं दुसरीकडेही छान येतील। आणि तोही तितकाच सुंदर झाला होता। पण आता कटिंग लावायला मजा येते, कारण की एका कटिंग पासून आपण भरपूर अशी झाडं बनवू शकतो। तर मी मस्त इथं कट केलेली होती आणि अशा पद्धतीने म्हटलं चला कटिंग लावूया। आणि आता दिवस आहे, आता कसेही मस्त अशी झाडं ग्रो होणारच आहे, कसेही लावले तरी। फक्त पाणी जे आहे ना ते ओव्हर त्याला जास्तीचं व्हायला नको, एवढीच काळजी घ्यायची होती। आणि बाकी सगळी मंडळी झोपलेली होती, त्यामुळे इकडे माझं चाललं होतं की छान अशी कटिंग लावून घेऊया जे काही आपल्या झाडांची कामं आहे, कारण की दुपारनंतर भरपूर ऊन होतं की जी गॅलरीत बसवत नाही आपल्याला। आणि सकाळी ना मस्त थंडगार हवा असते, त्यामुळे हे काम जर आत्ता होत असेल तर गोष्टच वेगळी। आणि हा थोडेसे केस वगैरे माझे इग्नोर करा, सकाळच्या वेळेस आहे ना केस विंचरायला आपल्याला वेळ नसतो आणि आपल्या डोक्यात जी कामं असतात ना ते आपल्या प्लॅनिंगने चालत असतात। विंचरले होते आणि समोरची जी माझी केस आहे ना ती बरीच करली आहे, त्यामुळे कितीही विंचरली तरी ती तशीच होतात। असो, त्यानंतर छान असं लावून घेते।
आता जेड प्लांटचे जितक्या कटिंग्स लावल्या ना तितकंच मी हे जे आपलं स्पायडरचं जे प्लांट आहे ना त्याचं पण केलंय, कारण की ते खूप छान दिसत आणि ते मला भरपूर असे करायचे होते. हे पण एक शोचंच झाड आहे, माहीत नाही त्याचं नाव काय आहे, पण मी ते शिवांच्या स्कूलमधून आणलं. आणि हे जे तुम्ही आता इथे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय स्पायडर प्लांटचे छोटे छोटे आता त्याला बेबी प्लांट स्पायडर प्लांट आलेले आहे आणि तेही मला दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचे, कारण त्याच्या भरपूर असे आपल्याला छान असे प्लांट्स तयार होऊ शकतात जेणेकरून दिसायलाही ते खूप छान दिसतं. आणि माझ्या डोक्यात तेच होतं, चला त्याच्यासाठी ना माती आणायची होती आणि माती आणायला वेळ सध्या नव्हता, कारण की मध्येच पाऊस येतोय आणि सगळं बाहेर चिखल झालेला आहे आमच्याकडे. तर म्हटलं नंतर निवांत परत ऊन पडणारच आहे त्यावेळेस जाता येईल. आणि ना आता तुम्ही म्हणताय की इतकं पाणी का मारते परत जर झाडांमध्ये पाणी असेल तर, पण काही ठिकाणी भरपूर पाणी गेलेलं होतं आणि काही ठिकाणी अजिबातच पाणी नव्हतं. आणि मेन म्हणजे ना जे मी भिंतीच्या बाजूला लावलेले होते ना त्यावरती भरपूर धूळ अशी जमा झालेली होती आणि हा जो आमचा बॉटलचा जो स्प्रे होता ना तो खराब झालेला होता. त्यामुळे बरेच दिवस झाले ना तर झाडांच्या पानांवरती वगैरे ते स्प्रेने आपण पाणी स्प्रेड करतो ते मी केलेलंच नव्हतं, त्यामुळे ते असे फ्रेश दिसत नव्हते. वाढले भरपूर आहे, ग्रोथ पण खूप छान झालेली आहे त्याची, पण जे काही त्याच्यावरती आपण पाणी मारल्यानंतर जो फ्रेशनेस येतो धूळ निघून जाते आणि पानांवरती ते पाण्याचे थेंब दिसतात ना तो तसा कधी दिसत नव्हतं, कारण की त्याच्यावर एवढी जास्त धूळ जमा झालेली होती. त्यामुळे तेही केलं, काही वरचे प्लांट्स होते त्याच्यातही पाणी घातलं. सो अशा मस्त पद्धतीने ना प्लांट्स पाणी घातल्यामुळे ते छान झाले होते. आणि हे जे रोज चेरीचं जे आहे तेही खूप छान झालेलं आणि गुलाबाला तर काय सांगू इतके मस्त फुलं येत आहे ना. सदाफुली पण खूप छान झालेली आहे. आणि हे आहे ज्याला मी बोलले की ब्रह्मकमळ, ज्याला खूप छान छान फांद्या फुटलेल्या आहे. ते सगळं झाल्यानंतर ना हा खालचा जो किचनचा, आता माझ्याकडे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला तेव्हाही सांगितलं होतं की नॉन मॉड्युलर किचन आहे, म्हणजे किचन ट्रॉल्या वगैरे नाही. आणि हा जो कप्पा ही जी पिठाची टाकी ठेवते आणि बाकीच्या अशा गोष्टी की ज्या कधीतरी लागतात म्हणून त्या तिथे ठेवलेल्या असतात, एक्स्ट्राच्या साबणी वगैरे. आणि जशी ती धूळ आली ना मागच्या व्हिडिओत मी रॅक साफ केलेली होती आणि बोलले की मी थोड्याच गोष्टी आता साफ करणार आहे. आणि हे जे फ्रीजचे कंटेनर होते ते ही वस्तू संपली की मी इथं काढून ठेवत असते. मग म्हटलं चला आज सगळे वॉश करून आणि व्यवस्थित मग ठेवता येईल म्हणून तो कप्पा पूर्णच काढला. आणि बघू शकतात भरपूर तिथं वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या होत्या, कारण की माझ्या व्यतिरिक्त ना शिवांश हा असा एकमेव घरात आहे ना का त्याचा हात तिथे बरोबर जातो. मी किचनमध्ये जेवण बनवताना त्याला त्या वस्तू उचक पाचक करायला खूप आवडतात. मग आणि म्हटलं चला ते सगळं क्लीन करूया, लागणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि एक्स्ट्राचं काय आहे नाही ते आणि पूर्णच क्लीन करून घेऊया म्हणून ही गोष्ट आणि हा पसारा आज काढला. कारण की रोज जर एकाच दिवशी सगळं काढायला जमत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी. आणि प्रिलचं हे मी आपलं जे लिक्विड असतं ना त्याची बॉटल ठेवली होती, कारण की जे मोठं सॅशे जे आपण आहे मोठं पॅक जे भीम लिक्विडचं जे मी डीमार्टवरून आणलं होतं ते यात ओतून घेतलं की थोडं आपल्याला यूज करता येतं, त्यामुळे तेही मी वाया नाही जाऊ दिलं, तसंच ठेवलं. आता बघू शकतात काही बाउल आहे, चॉपर आहे, आईस्क्रीमचं आहे, त्यानंतर मेजरमेंटचे कप आहे आणि अशा काही गोष्टी आहेत ना ज्यूस बनवायच्या वगैरे ह्या आपल्याला कधीतरी लागतात आणि त्या मग अशा याच्यामध्ये ठेवल्या की इझिली की आपल्याला सोपं होतं. आता आपल्याकडे जर ट्रॉली वगैरे असतं तर क्रॉकरी सेशन असतं तर त्यामध्ये ते व्यवस्थित ठेवलं गेलं असतं. पण हे बघा हे सगळी उचक पाचक जी आहे ना ती शिवांशने केली आहे. काही टिश्यू पेपर आहे, त्या काही गोष्टी ज्या क्लिनिंगच्या घासणी वगैरे साबण वगैरे हँडवॉश हे सगळं मी इथं ठेवत असते की जेणेकरून ते मला पटकन किचनमध्ये मिळून जाईल. बाकी याची काही एवढी गरज नाही आहे, पण कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहे की ज्या आपण वरती नाही ठेवू शकत, त्यामुळे अशा गोष्टी ठेवल्या होत्या. आणि म्हटलं चला क्लीन करून घेते, व्हिडिओ स्किप न करता बघत रहा.
बघा ते सगळं मी स्वच्छ घासून घेतलं, कारण की मी तेलाची जी किटली असते ना ती खाली ठेवत असते आणि त्याचे जिथे डाग लागलेले होते, थोडंसं काही सांडलेलं असेल पाणी वगैरे, एक्स्ट्राच्या पाण्याच्या बॉटल्स पण त्या मागे ठेवते, तर ते सगळं मी घासून घेतलं घासणीने आणि स्वच्छ कपड्याने परत पुसून घेते ओल्या कपड्याने, मग जेणेकरून ते तेलाचे डाग वगैरे सगळंच निघून जाईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच शेअर करते, कारण की त्यानंतर मग घरातले नॉर्मल रुटीन आपले कामं वगैरे चालू होते आणि पुन्हा पावसाचं वातावरण झालं आणि रोज रोज तरी तुमच्यासोबत काय शेअर करणार, त्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओज वगैरे तुम्हीही नक्की सांगा की तुम्हाला मी काय दाखवू शकते वगैरे. सो चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करूनही नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.